Hello student, today we are going to see a new lesson 1.7. Are you a DIY kid from standard 6? I am very happy to teach you this lesson because this lesson will be give you new idea or new techniques of living life. So it is very important to learn this chapter. मुलांनो, निश्चितपणे जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक अशी तत्व आणि मार्गदर्शक अशा गोष्टी शिकवण्याचा मी इथे प्रयत्न करणार आहे. म्हणून हा पाठ तुमच्या लर्निंग सिस्टीममध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. यू कॅन रीड वन न्यू वर्ड फ्रॉम धिस चॅप्टर, दॅट इज DIY. यू कॅन द मीनिंग ऑफ DIY मीन्स डू इट युअर सेल्फ. डू इट युअर सेल्फ हा मीनिंग आहे DIYचा. DIY हे शॉर्ट फॉर्ममध्ये दिलेलं आहे. विद्यार्थ्यांनो, जीवन जगण्यासाठी बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की त्या आपण स्वतः करू शकतो, परंतु आपण त्यासाठी मुद्दाम वेळ काढत नाही. आपण त्या गोष्टी दुसऱ्यांना करायला लावतो. म्हणून आपण कोणत्या गोष्टी करायच्या आहेत ज्या आपण आपल्या वयानुसार करू शकतो, अशा गोष्टी आपण इथून पुढे स्वतः करणार आहोत. ते या पाठामध्ये दिलेले आहेत. आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे ते या पाठामध्ये दिलेले आहेत. आफ्टर लर्निंग दिस लेसन वी विल ट्राय टू दीज टेक्निक्स ऑल दीज स्टोरीज टू मेक आवर सेल्फ. सो फर्स्ट ऑफ ऑल आय एम गोइंग टू रीड whole passage, then I will discuss this passage with you. Okay, so I am starting now. You can follow me. So open your textbook, page number 23. One point 7. Are you a DIY kid? When you were very young, your parents or other grown-ups did you everything for you. They fed you, washed you, dressed you, and took you around. But things must have changed since then. Now that you are nearly 11, you must have learned to do many things all by yourself. Now you are a do-it-yourself, means DIY kid. Right? Here's a list of some things an 11 years old child should be able to do. And never mind if you can't do some of these things as yet. There's a whole year for you to learn these things. You will enjoy them. So let's begin our count. तुम्ही बालवयात असताना तुमचे आई वडील किंवा इतर वयस्कर यांनी तुमच्याकरता सर्व काही केले. त्यांनी तुम्हाला खाऊ घातले, आंघोळ घातली, कपडे घातले आणि आजूबाजूला घेऊन गेले. परंतु त्यानंतर सर्व गोष्टी बदललेल्या असतील. आता तुम्ही सुमारे 11 वर्षाचे असल्यामुळे तुम्ही खूपशा गोष्टी कोणाच्या मदतीशिवाय स्वतः करायला शिकला असाल. आता तुम्ही डू इट युअर सेल्फ म्हणजेच DIY बालक आहात, खरे ना? 11 वर्षाच्या मुलांना किंवा बालकांना करता येऊ शकतील अशा काही गोष्टींची यादी येथे दिली आहे. कदाचित तुम्हाला त्यातील काही गोष्टी अजूनही करता येत नसतील, तरी तुम्ही काळजी करू नका. या गोष्टी शिकण्याकरता तुमच्या पुढे संपूर्ण 1 वर्ष आहे. तुम्ही त्या कामांचा आनंद घ्याल. कॅन यू टेक केअर ऑफ युअर पर्सनल हायजीन? तुम्ही तुमच्या वैयक्तिक आरोग्याची काळजी घेता का? आय ट्रिम माय नेल्स रेग्युलरली. डू यू? मी माझे नख नियमितपणे कापते. तुम्ही कापता का? तुम्ही असे करता का? आय टेक वॉश ऑन माय ओन. अ प्रॉपर वॉश. आय रिमेंबर टू वॉश बिहाइंड माय इयर्स, underarms, elbows, knees, etc. Do you? And I use enough water, not more or not
लेस. मी माझे अंग स्वतः धुते. अगदी परिपूर्ण स्नान. माझ्या कानामागे, काखेमध्ये, कोपर, गुडघे इत्यादी धुवून स्वच्छ ठेवण्याची आठवण ठेवते. तुम्ही तसे करता का? आणि मी पुरेसे पाणी वापरते. अधिकही नाही आणि कमीही नाही. I can oil and comb my hair on my own. I can wash and dry my hair on my own. मी माझ्या केसांना तेल लावून ते स्वतः विंचरू शकते. मी माझे केस स्वतः धुवू व सुकू शकते. तुम्ही तसे करता का? डू यू टेक केअर ऑफ युअर क्लॉथ्स? तुम्ही तुमच्या कपड्यांची योग्य काळजी घेता का? आय कॅन इवन वॉश माय ओन क्लॉथ्स वेन नेसेसरी. आवश्यक तेव्हा मी माझे स्वतःचे कपडे सुद्धा धुवू शकतो. मी माझी अंतर्वस्त्रे दर दिवशी धुतो. I don't stack up used and soiled cloths. I put them in washing bucket on time. I brush or scrub the soiled parts with soap before add them to the washing pile. मी माझे वापरलेले मळलेले कपडे जमा करून ठेवीत नाही. तुम्ही तसे करता का? मी ते धुण्याच्या बादलीत वेळेवर ठेवते. धुण्याच्या कपड्याच्या ढिगात टाकण्यापूर्वी मी कपड्याचे मळलेले भाग ब्रश करून किंवा साबणाने घासून स्वच्छ करते. तुम्ही तसे करता का? तुम्ही आईला मदत करता का? आय कॅन हँग द क्लॉथ्स नीटली विदाउट क्रीजेस टू ड्राय ऑन द क्लॉथ्स लाईन. मी कपडे वाळत घालण्याच्या दोरीवर कपडे नीटनेटके चुना न पडता सुकविण्याकरता टांगू शकते. आय कॅन फोल्ड ऑल क्लॉथ्स नीटली. मी कपड्यांच्या नीटनेटक्या घड्या घालू शकते. तुम्ही तसे करता का? कॅन यू स्विम? तुम्ही पोहू शकता का? आय कॅन स्विम इन अ स्विमिंग पूल. मी पोहण्याच्या तलावात पोहू शकते. आय कॅन स्विम इन अ वेल. मी विहिरीत पोहू शकते. आय एम गोइंग टू लर्न फ्री स्टाईल स्विमिंग दिस इयर. मी यावर्षी फ्री स्टाईल मुक्त शैलीमध्ये पोहणं शिकणार आहे. कॅन यू राईड अ बायसिकल? तुम्ही सायकल चालवू शकता का? आय लर्न अ राईड अ बायसिकल आय वॉज 8 years old. मी 8 वर्षाची असताना सायकल चालवायला शिकले. आय एम लर्निंग टू राईड अ बिगर बायसिकल. मी अधिक मोठी सायकल चालवायला शिकत आहे. आय एम गोइंग टू लर्न इट इन द व्हॅकेशन. मी सुट्टीच्या दिवसात चालवायला शिकणार आहे. I can ride my bicycle without the balancing wheel. मी माझी सायकल तोल सावरण्याकरिता असलेल्या चाकाशिवाय चालवू शकते. सपोर्टिंग व्हील शिवाय चालू शकते. You should care for at least one plant. तुम्ही निदान एका रोपट्याची काळजी घेतली पाहिजे. My aunt gave me this little plant. माझ्या काकीने हे रोपटे मला दिले आहे. I water it every day. मी त्याला दर दिवशी पाणी घालते. मी दररोज पाणी घालते त्याला. I loosen the soil around the roots from time to time. मी वेळोवेळी त्याच्या मुळाभोवतीची माती सैल करते. I added a little compost to it every 2 or 3 months. मी प्रत्येक 2-3 महिन्याला त्याला थोडेसे खत घालते. I love my plant
माय प्लांट लव्स सनलाइट. मी माझ्या रोपट्यावर प्रेम करते आणि माझं रोपटं हे कशावर प्रेम करतं? माझ्या रोपट्याला काय आवश्यक असतं? सूर्यप्रकाश. कॅन यू ड्रेस अप फॉर अ स्पेशल ओकेजन ऑन युअर ओन? एखाद्या विशेष प्रसंगी तुम्ही तुमचा पोशाख तुम्ही स्वतः करता का? When I was standard second, my father helped me. But now I can dress up on my own, even for a special occasion. मी दुसऱ्या इयत्तेत होते तेव्हा माझे वडील मला मदत करीत, परंतु आता माझा पोशाख मी स्वतःच करते, अगदी खास प्रसंगी सुद्धा. Are you presentable when you visit someone else? तुम्ही कोणाला भेटायला जाता तेव्हा तुम्ही नेटनेटके वाटता का? Can you convey an oral message to someone correctly? तुम्ही कोणाला तरी तोंडी संदेश योग्य प्रकारे कळवू शकता का? Write a recent message that you passed on. पुढील ठिकाणी अलीकडे पाठवलेला निरोप तुम्ही मराठीत लिहा. ॲट होम. आता घरी तुम्हाला काहीतरी निरोप द्यायचा आहे. तुम्हाला तुमच्या शाळेतून उशीर होत असेल तर आईला निरोप देणे. इन स्कूल. शाळेमध्ये निरोप देणे. एखाद्या वेळेस तब्येत ठीक नसल्यावर तुम्ही शाळेतील शिक्षकांना निरोप देऊ शकतो. बिटवीन फ्रेंड्स. बर्थडे पार्टी वगैरे असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना कळवू शकतो. यू मस्ट नो हाऊ टू सीव. शिवणकाम कसे करावे हे तुम्हाला माहीत असेलच. आय कॅन थ्रेड अ निडल. मी सुईमध्ये दोरा ओवू शकते. आय पुट अ नॉट इन अ थ्रेड वेन आय स्ट्रिंग फ्लॉवर्स ऑर बीड्स इन इट. मी दोऱ्यामध्ये फुले किंवा मणी ओवते आणि दोऱ्याला गाठही मारते. I can make these stitches running stitch and back stitch. I can also hem the border. मी शिवणकामातील धावते टाके आणि उलटे टाके मारू शकते. मी कपड्याच्या कडेला दुमड घालू शकते. I can sew up a tear in my clothes. I can even sew button. There is a stitch called buttonhole stitch. मी माझे फाटलेले कपडे शिवू शकते and मी बटन सुद्धा शिवू शकते. बटनाच्या काजाचा टाका नावाचा एक टाका असतो, तोही मी घालू शकते. Once I made a handkerchief by sewing the edges of a square piece of cloth. एकदा मी कपड्याच्या चौरस तुकड्याचे काठ शिवून एक हातरुमाल तयार केला आहे. आय मेड अ सिंपल बॅग. मी एक साधी पिशवी पण तयार केली आहे. तुम्ही असे करता का? आता पुढे पहा. आय लव्ह टू हेल्प इन द किचन. मला स्वयंपाकघरात आईला मदत करायला आवडते. तुम्ही करता का अशी मदत? आय क्लीन ऑर वॉश फ्रूट्स अँड व्हेजिटेबल. मी फळे आणि भाज्या स्वच्छ करते किंवा धुते. आय पील क्युकुंबर. मी काकडीची साल काढू शकते. आय हेल्प मदर इन क्लिनिंग ग्रेन अँड सेरल्स. मी धान्य आणि डाळी साफ करायला आईला मदत करते. आय लाईक सिफ्टिंग ग्रेन ऑर फ्लॉवर. मला धान्य किंवा पीठ चाळायला आवडते. आय एम गुड ॲट स्लायसिंग, कटिंग ऑर चॉपिंग फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. फळे आणि भाज्यांच्या चकत्या करायला मला आवडते. त्याचे काप करून तुकडे करण्यात मी पटाईत आहे.
I love to shell and eat peas and gram. I can shell beans and peanuts. मला वाटाण्याची आणि हिरव्या हरभऱ्याची टरफले सोलायला आणि खायला आवडते. मी घेवड्याच्या आणि भुईमुगाच्या शेंगाची टरफले सोलू शकते. तुम्ही तसे करता का? तुम्हाला आवडतं का खायला? आय कॅन प्रिपेअर फ्यू सिम्पल डिशेस, सलाड्स, पीनट लड्डू. मी कोशिंबीर आणि शेंगदाण्याचे लाडू यासारखे आय कॅन प्रिपेअर अ फ्यू सिम्पल डिशेस, सलाड्स, पीनट लड्डूज. मी कोशिंबीर आणि शेंगदाण्याचे लाडू यासारखे थोडे साधे पदार्थ तयार करू शकते. तुम्ही करता का? इट्स फन टू चूर्न अँड एट अँड ॲट द एंड यू गेट बटर मिल्क. रवीने घुसळणे मजेशीर असते आणि अखेरीस तुम्हाला काय मिळते त्यापासनं? दह्यापासनं काय असतं घुसळल्यावर? ताक मिळतं. इट इज नॉट इझी टू मेक अ डो और रोल आउट पुरीज और चपातीज. पीठ मळणे आणि पुऱ्या किंवा चपात्या लाटणे एवढे सोपे नाही. हळूहळू ते तुम्ही शिकून जाल. मेकिंग भाकरी इज अ स्किल्ड जॉब. भाकरी तयार करणे हे कौशल्याचेच काम आहे. डू आन्सर द फोन पोलाइटली इन मराठी और इंग्लिश अँड टेक डाऊन मॅसेज वेन नेसेसरी. फोनवर मराठीत किंवा इंग्रजीमध्ये नम्रपणे उत्तर द्या आणि आवश्यक असेल तेव्हा दिलेला निरोप संदेश लिहून घ्या. हॅलो आंटी, दिस इज बिट्टू. मदर्स नॉट होम. डू यू हॅव एनी मॅसेज फॉर हर. बिट्टू काय म्हणतो पहा. आईच्या मैत्रिणीचा फोन आलेला आहे आणि बिट्टू म्हणतो की तुम्हाला काही संदेश सोडायचा आहे का आईसाठी माझ्या. हॅलो अंकल, हाऊ आर यू. आय एम गिविंग द फोन टू ग्रँडपा. ओके, देन सी यू. बाय बाय. इथं ग्रँडपाला फोन आलेला आहे अंकलचा एका आणि बिट्टूने उचललेला आहे आणि तो काय म्हणतो की मी सांगतो ग्रँडपाला तुमचा फोन येऊन गेलेला आणि तुम्हाला करायला लावतो फोन. यू मस्ट लर्न टू बी अ स्मार्ट कंझ्युमर. तुम्ही हुशार ग्राहक व्हायला शिकले पाहिजे. आय ऑलवेज चेक द प्रोडक्ट आय एम बाईंग. मी विकत घेत असलेले वस्तू नेहमी तपासून घेत असते. आय मेक शुअर दॅट इज प्राईज इज राईट. त्याची किंमत बरोबर आहे याची मी खात्री करून घेते. आय ऑलवेज पे द राईट अमाऊंट. मी नेहमी योग्य किंमत अदा करते. आय डू मेंटल अर्थमॅटिक और सिम्पल कॅल्क्युलेशन बिफोर आय पे शॉपकीपर. दॅट इज वाय आय एम एबल टू करेक्ट चेंजेस. दुकानदाराला पैसे देण्यापूर्वी मनातल्या मनात गणित आणि साधी आकडेमोड करते. त्यामुळे मी नेमके सुट्टे पैसे परत मिळवू शकते. आय कॅरी द मनी सेफली अँड केअरफुली. मी पैसे सुरक्षितपणे आणि काळजीपूर्वक घेऊन जाते. आय रिमेंबर टू टेक प्रॉपर कंटेनर्स. मी वस्तू आणण्याकरता असलेले योग्य भांडे, पिशवी इत्यादी घ्यायचे लक्षात ठेवते. आय अवॉइड प्लास्टिक बॅग्स. मी प्लास्टिक पिशव्या टाळते आणि तुम्हीही प्लास्टिक पिशव्या टाळायलाच पाहिजे. We are also going to see some questions from the pointers on the next page. आपण काही प्रश्न पाहूया तिथे. What can you add to this do it yourself? Do it yourself या यादीमध्ये तुम्ही आणखी कोणती कामाची भर घालू शकता जे की तुम्हाला येतात कामे. त्याप्रमाणे लिस्ट बनवायची आहे. सेकंड क्वेश्चन पहा. राईट अ शॉर्ट रिपोर्ट अबाउट युअर सेल्फ.
तुमच्याविषयी तुम्ही स्वतःच्या विषयी तुमच्या थोडक्यात वृत्तांत लिहा. थिंग्स आय कॅन डू, मी ह्या गोष्टी करू शकते. आणि नित्यनेमाने ह्या गोष्टी तुम्ही करता, त्या गोष्टी तुम्ही इथे त्याची यादी तयार करायची आहे. थिंग्स आय एम लर्निंग टू डू, मी ह्या गोष्टी शिकत आहे. तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी नवीन नवीन गोष्टी शिकत असाल त्या गोष्टी तुम्ही इथे ॲड करायच्या आहेत. थिंग्स आय वॉन्ट टू लर्न फ्रॉम मदर और फादर, मी ह्या गोष्टी आईवडिलांकडनं शिकणार आहे. त्या गोष्टी तुम्ही इथे त्याची यादी तयार करायची आहे. थिंग्स आय एम गोइंग टू लर्न इन द वॅकेशन, आता सध्या तुम्हाला सुट्ट्याच आहेत तर तुम्ही ह्या सुट्टीमध्ये प्रत्येक गोष्ट शिकू शकता. मी ह्या गोष्टी सुट्टीत शिकणार आहे. ह्या गोष्टींची यादी तुम्हाला इथे तयार करायची आहे. थिंग्स आय लव टू डू, मला ह्या गोष्टी अतिशय प्रिय आहेत किंवा मला ह्या गोष्टी केल्यावर अतिशय आनंद होतो. त्या गोष्टीची तुम्ही इथे यादी करायची आहे. थिंग्स आय डोंट लाईक टू डू बट डू देम एनिवे, मी ह्या गोष्टी मला आवडत नाहीत पण मला कराव्या लागतात. त्या गोष्टींची काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला आवडत नाहीत पण तरीही आपल्याला कराव्या लागतात. त्या गोष्टींचीही यादी इथे तयार करायची आहे. प्रोजेक्ट पहा, प्रोजेक्ट देणार आहे मी आज तुम्हाला इथे. इंटरव्ह्यू युअर फ्रेंड्स टू सी व्हॉट दे कॅन डू, तुमचे मित्र काय करतात हे जाणून घेण्याकरिता तुमच्या मित्रांच्या मुलाखती घ्या. आता तुम्ही एकमेकाच्या घरी तर जाऊ शकत नाहीत त्यामुळे फोनवर तुम्ही तुमच्या मित्रांची चौकशी करू शकता आणि ते नोटबुकमध्ये लिहून घेऊ शकता. राईट अ शॉर्ट रिपोर्ट अबाउट व्हॉट दे कॅन डू, त्यांना प्रश्न विचारून ते काय करतात याविषयीचा वृत्तांत पहा. मी सांगितलं आहे तुम्हाला की इथे नोटबुकमध्ये तुम्ही मित्रांविषयी माहिती लिहून घ्यायची आहे. सम प्रोजेक्ट्स फॉर यू, आता तुमच्यासाठी काही प्रोजेक्ट दिलेला आहे. पुढील प्रकल्प पहा, पुढील प्रकल्प तुम्ही आई वडिलांची मदत घेऊन करू शकता. सीव अ बॅग, छोटीशी पिशवी तयार करा आणि आपल्या पॅरेंट्सला दाखवा किंवा मग व्हॉट्सअप ग्रुपवर तुमच्या शिक्षकांना टाकू शकता. मेक अ स्नॅक्स, एखादा पदार्थ बनवून आईला दाखवू शकता. ग्रो अ स्मॉल गार्डन, किंवा एखादे छोटेसे गार्डन तुम्ही तुमच्या घराच्या समोर तयार करू शकता आणि ते त्याची निगा राखू शकता, त्या प्लांट्सची निगा राखू शकता. हा पाठ इथेच संपला आहे. थँक्यू.